नेक्स्ट सेक्शन बघा आता या टॉपिक मधलं सरफेस टेन्शन. हे सरफेस टेन्शन एक्सप्लेन करण्यासाठी एक थेरी आहे. ती थेरी आहे मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. काय काय सांगितलं याच्यामध्ये बघा. फर्स्ट पॉइंट आहे त्याच्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स. मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर. द फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. एकदम सिंपल सिंपल वाक्य आहेत, काही अवघड वाटण्यासारखं काही त्याच्यामध्ये नाहीये. तर या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे दोन टाइप्स सांगितलेले आहेत, कोहेजिव्ह फोर्स आणि अडेजिव्ह फोर्स. करून ठेवा, इम्पॉर्टंट. कोहेजिव्ह फोर्स त्यातलं कुणाला म्हणायचं आहे बघा. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्सचे दोन मॉलिक्युल्स असतील तर त्यांच्यातल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कोहेजिव्ह फोर्स किंवा फोर्स ऑफ कोहिजन असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्युल्स, बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल्स. सबस्टन्स एकच पाहिजे, एकाच सबस्टन्सचे दोन मॉलिक्युल्स, त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोहेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. इट इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड्स अँड वीकेस्ट इन गॅसेस. हा फोर्स सॉलिड्स मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असतो, गॅसेस मध्ये वीकेस्ट असतो. ड्यू टू धिस सॉलिड्स हॅव अ डेफिनाइट शेप अँड गॅसेस डू नॉट. त्यामुळंच सॉलिडला एक स्पेसिफिक आकार असतो, गॅसेसला तसा आकार नसतो. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ लिक्विड कोएलेस. कोएलेस म्हणजे एकत्र येणे, म्हणजे 10 छोटे छोटे ड्रॉपलेट्स एकत्र येऊन मोठा ड्रॉप तयार होणे, त्याला कोएलेस असं म्हणतात. कोएलेस इनटू वन अँड फॉर्म ए ड्रॉप ड्यू टू धिस फोर्स. छोटे छोटे ड्रॉपलेट्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून मोठा ड्रॉप तयार होतो. याच्यामध्ये छोट्या छोट्या ड्रॉपलेट्स मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोहेजिव्ह फोर्स आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अडेजिव्ह फोर्स. इथं ते सबस्टन्सेस वेगवेगळे फक्त सांगायचे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड अडेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ अडेजन. डिफरंट सबस्टन्सेसचे दोन मॉलिक्युल्स, ग्लास आणि वॉटर मॉलिक्युल, दोन वेगवेगळे सबस्टन्सेस, प्रत्येकाचं एक एक मॉलिक्युल, त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसलं असेल, अडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. त्यामुळे हे पहिल्यांदा हे करून ठेवा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळं एकाच प्रकारचे एकाच सबस्टन्सचे दोन मॉलिक्युल्स, त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोहेजिव्ह फोर्स. दोन सबस्टन्सचे दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स, दोन वेगवेगळे सबस्टन्सेस असतील, प्रत्येकाचा एक एक मॉलिक्युल असेल, त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणायचं आहे अडेजिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पुढची डेफिनेशन बघा, इम्पॉर्टंट. ह्या पुढच्या दोन डेफिनेशन्स खूप महत्वाच्या. एक आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आणि त्याच्यानंतरची डेफिनेशन आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हे प्रकरण डेफिनेशन्स साठी खूप महत्वाचं आहे. याच्यावरती दोन डेफिनेशन्स एकत्र भरपूर वेळा विचारून झालेल्या आहेत. कुठल्याही दोन डेफिनेशन्स याच्यामध्ये महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत, त्यापैकी ह्या दोन डेफिनेशन्स बघून ठेवा. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, the maximum distance from a molecule up to which molecular force is effective is called range of molecular force. आता एका मॉलिक्युलनं दुसऱ्या मॉलिक्युलवरती एक्झर्ट केलेला फोर्स, त्याला काहीतरी ठराविक रेंज असते, किती अंतरापर्यंत तो फोर्स ऍक्ट होऊ शकतो, असं मॅक्सिमम डिस्टन्स म्हणजेच रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. त्या रेंजच्या पुढं फोर्स ऍक्ट होत नाही. मग हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत, दीज आर व्हेरी शॉर्ट रेंज फोर्सेस. दॅट इज दे आर इफेक्टिव्ह अप टू व्हेरी शॉर्ट डिस्टन्स. त्याची ऑर्डर साधारणपणे नॅनोमीटरच्या रेंजमध्ये आहे. नॅनोमीटर, फ्यू नॅनोमीटर्स म्हटले म्हणजे 10⁻⁹ मीटर, एवढ्याच डिस्टन्स पर्यंत ते ऍक्ट होऊ शकतात. त्याच्या पलीकडे ते ऍक्ट होत नाहीत. So this maximum distance from the center of a molecule up to which these molecules, these forces are effective, these molecular forces are effective, is known as the range of molecular force.
त्यालाच रेंज ऑफ मोलेक्युलर अट्रॅक्शन असं सुद्धा म्हणतात. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. याच्यात काय सांगितलंय बघा, ॲन इमॅजिनरी स्पियर, हे कन्सिडर करायचं आहे फक्त, प्रत्यक्षात असा स्पियर नसतो. ॲन इमॅजिनरी स्पियर विथ मलेक्युल ॲट इट्स सेंटर. तुम्हाला स्पियर जर ड्रॉ करायचं असेल तर दोन गोष्टी लागतील, एक म्हणजे सेंटर लागेल, दुसरी म्हणजे रेडियस लागेल. तर सेंटरला कुणाला ठेवायचं आहे, त्या मलेक्युलला स्वतःला सेंटरला ठेवायचं. अँड रेडियस इक्वल टू मलेक्युलर रेंज. आता आपण जी डेफिनेशन बघितली तेवढी रेडियस घ्यायची, म्हणजे त्या मलेक्युलच्या सेंटर पासून जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत फोर्स ऍक्ट होऊ शकतो ते डिस्टन्स म्हणजे रेडियस घ्यायची. सो रेडियस इक्वल टू मलेक्युलर रेंज, सेंटर इज इटसेल्फ द मलेक्युल, आणि त्याच्या सभोवती हा इमॅजिनरी स्पियर तुम्ही ड्रॉ केला की त्याला म्हणतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मलेक्युल. त्याला त्या मलेक्युलचं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हणतात. मग त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जे दुसरे मलेक्युल्स येतील त्यांच्यावरतीच फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होणार. स्पियरच्या बाहेर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होत नाही. द इंटरमोलेक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हा जो इंटरमोलेक्युलर फोर्स आहे तो त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या आतच फक्त ऍक्ट होणार, त्याच्या बाहेर तो ऍक्ट होणार नाही. तर त्यांनी सांगितले बघा, कन्सिडर मलेक्युल्स, 3 मलेक्युल्स ABC इथं आहेत बघा ते डायग्राम मध्ये, या ठिकाणी आहेत. एक मिनिट मी जरा वरती घेतो डायग्राम ती. तर त्यांनी इथं 3 मलेक्युल्स कन्सिडर करा म्हणून सांगितले, A, B and C विथ देअर स्पियर्स ऑफ इन्फ्लुएन्स ऍज शोन. ही डायग्राम इथं आहे बघा. या पद्धतीनं तुम्ही 3 मलेक्युल्स कन्सिडर करा म्हटले. मग यांचे जर तुम्ही स्पियर्स जर बघितले तर 3 मलेक्युल्स आहेत बघा, A, B आणि C. A चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पूर्णपणे या लिक्विडच्या आत आहे. B च्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा बराचसा भाग लिक्विडच्या वॉटरच्या आत आहे. उरलेला भाग म्हणजे एवढासा, हा एवढाच पार्ट एअर मीडियम मध्ये आहे. आणि हा जो तिसरा मलेक्युल आहे C, त्याचा हाफ पार्ट वॉटर मध्ये आहे, हाफ पार्ट एअर मध्ये आहे. मग याच्या सेंटरला इथं जो मलेक्युल असतो, या मलेक्युल वरती हे बाकीचे सगळे मलेक्युल्स या स्पियर मधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात. मग आता इथं सेंटर कन्सिडर केला आणि हे जर रेडियस जर तुम्ही कन्सिडर केली इथून इथपर्यंत, म्हणजे हे डिस्टन्स येतं ते, तर या सरफेस पासून रेंज ऑफ मलेक्युलर अट्रॅक्शन, रेंज ऑफ मलेक्युलर फोर्स इतकं हे जे सुरुवातीचा जो पार्ट आहे एवढाच भाग, याला त्यांनी शब्द प्रयोग वापरलेला आहे सरफेस फिल्म. याला त्यांनी सरफेस फिल्म असं पण म्हटलेलं आहे. आणि हा जो XY आहे सगळ्यात वरचा टॉपमोस्ट पार्ट, तो या लिक्विडचा सरफेस आहे. बघा तुम्ही काय काय सांगितलं याच्यामध्ये ते. सरफेस फिल्म, the surface layer of a liquid with a thickness equal to range of intermolecular force is called surface film. It is the layer shown between XY and X dash Y dash in figure. आता तुम्हाला दाखवलं ते. Free surface of liquid does not experience any shear stress. The free surface of a fluid does not experience any shear stress. XY is the free surface of the liquid. तो पण आपण डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. आता या थेरीचा उपयोग किंवा ही थेरी त्यांनी कशा पद्धतीने सांगितले आणि त्याच्यातून त्यांनी सरफेस टेन्शन कसे एक्सप्लेन केले ते जरा बघून घ्या. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मलेक्युलर थेरी. आधी एकदा फार पूर्वीच्या काळामध्ये साधारण माझ्या मते एक 10 ते 12 वर्ष सहज झाले असतील त्या गोष्टीला, त्यावेळेला एकदा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला होता. एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मलेक्युलर थिअरी. त्याच्यानंतर काय हा प्रश्न कोणी विचारलेला नाहीये. काय काय म्हटले बघा, इन फिगर एक्स एक्स डॅश वाय डॅश वाय नियर द सरफेस ऑफ लिक्विड इज द सरफेस फिल्म. इथं दाखवलेलं आहे बघा.
ठीक आहे. कन्सिडर 3 मॉलिक्युल्स ए, बी अँड सी. मगाशी सांगितले त्या पद्धतीनं. A is deep inside the liquid, B is within surface film and C is on surface of liquid. कसं त्यांचं क्लासिफिकेशन केलंय बघा. ए पूर्णपणे लिक्विडच्या आत आहे, बी आहे तो सरफेस फिल्म मध्ये आहे आणि सी आहे तो सरफेस वरती आहे. फॉर ए इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. ए चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पूर्णपणे लिक्विडच्या आत आहे. हेन्स ए इज ऍक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस इन ऑल डिरेक्शन्स. त्यामुळे या मॉलिक्यूल ए वरती सगळ्या बाजूनी फोर्स एक्झर्ट होईल. त्यामुळे नेट फोर्स, नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन ए इज 0. या ए मॉलिक्यूल वरती कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. मॉलिक्यूल बी साठी काय सांगितलं बघा. बी लाईज विदिन सरफेस लेयर अँड बिलो फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बी हा या सरफेस लेयर वरचा सरफेस फिल्म मधला पॉइंट आहे, सरफेस पासून थोडासा खाली आहे. लार्जर पार्ट ऑफ इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इनसाइड लिक्विड अँड ए स्मॉलर पार्ट इज इन एअर. त्याचा बराचसा भाग हा लिक्विडच्या आत आहे आणि थोडाच भाग एअर मीडियम मध्ये आहे. हेन्स ए स्ट्रॉंग डाउनवर्ड कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट्स ऑन बी. आता जरा विचार करायचा आहे इथं. थोडीशी डायग्राम जरा मोठी करून घेतो इथं या ठिकाणी, कारण हे समजणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय पुढच्या गोष्टी लक्षात येणार नाहीत. थोडी ही डायग्राम मी अशी मोठी करून घेतोय. तुम्ही जर या मॉलिक्यूल बी चा विचार केलात तर हा जर त्याचा आपण हाफ पार्ट कन्सिडर केला तर हाफ पार्टच्या डाउनवर्ड पार्ट मध्ये वॉटर मॉलिक्यूल किंवा लिक्विड मॉलिक्युल्सची संख्या जास्त आहे. त्या मानानं वरच्या भागामध्ये लिक्विड मॉलिक्युलची संख्या फार कमी आहे. त्यामुळे साहजिकच फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त कोणत्या बाजूने होणार आहे? या बाजूने होणार आहे, डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये. अपवर्ड डिरेक्शन मध्ये पण होणार, मात्र मॉलिक्युलची संख्या कमी आहे. त्यामुळं रिझल्टंट फोर्स जास्त जो काही ऍक्ट होणार आहे तो कसा ऍक्ट होणार? इट विल बी इन डाउनवर्ड डिरेक्शन. तो डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये जास्त फोर्स ऍक्ट होईल. त्यामुळं या मॉलिक्यूल बी ला आतल्या बाजूला म्हणजे लिक्विडच्या साईडला ओढलं जाईल. बघा, लक्षात घ्या कसं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे ते. मग त्या मानानं जर तुम्ही मॉलिक्यूल सी जर कन्सिडर केला तर या मॉलिक्यूल सी च्या बाबतीत तर परिस्थिती अशी आहे की याच्या हाफ पार्ट, डाउनवर्ड पार्ट मध्येच फक्त लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. अपवर्ड पार्ट मध्ये या भागामध्ये सगळे एअर मॉलिक्युल्स आहेत. मग एअर मॉलिक्युल्सची संख्या निग्लिजिबल, त्यांनी एक्झर्ट केलेला अडेझिव्ह फोर्स तो पण निग्लिजिबल कन्सिडर करायचा. मात्र इथं डाउनवर्ड पार्ट मध्ये प्रेझेंट असणारे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत त्यांनी एक्झर्ट केलेला कोहेसिव्ह फोर्स मात्र खूप जास्त असतो. कारण हा फक्त डाउनवर्ड डिरेक्शन मध्येच ऍक्ट होतो, याला अपोज करणारं वरती कुणीही नाही. त्यामुळं जर कम्पेअर्ड टू बी आणि सी यांचं जर कम्पॅरिझन केलं तर बी ला डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणार फोर्स, त्याच्याबद्दल काही शंका नाही, पण अपवर्ड डिरेक्शन मध्ये पण फोर्स ऍक्ट होतो. तसं सी मध्ये फक्त डाउनवर्ड डिरेक्शन मध्येच फोर्स ऍक्ट होतोय, अपवर्ड त्याला ओढणारं कुणीही नाही. त्यामुळं डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स या दोघांच्या पैकी सी वरती जास्त फोर्स ऍक्ट होतो या डिरेक्शन मध्ये. म्हणजे बी आणि सी चा जर तुम्ही विचार केला तर सी वरती डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स हा बी पेक्षा जास्त असतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही कन्क्लुजन असं काढू शकताय की ह्या एक्स डॅश वाय डॅश म्हणजे ही जी लाईन आहे इथं, ही लाईन जर तुम्ही कन्सिडर केली तर तुम्ही जसं या लाईन कडून वरती जा तसं डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स वाढत जातो. लक्षात ठेवा. आणि जर तो मॉलिक्यूल सरफेस वरती असेल
तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा डाऊनवर्ड फोर्स सगळ्यात जास्त असतो. इट इज अ मॅक्सिमम ऍट द सरफेस ऑफ द लिक्विड. हे समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे याच्यातलं. आता त्याने एक्सप्लेनेशन मध्ये कसं कसं सांगितलेलं आहे ते बघूया आपण. त्याला लागली डायग्राम तर आपल्या इकडे मी बाजूला ठेवतो. इथं थोडं ऍडजस्ट करावं लागेल मला, बाजूला ठेवते. जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण त्याला घेऊया. So now B lies within surface layer and below free surface of liquid. तुम्ही डायग्राम बघितलेली आहे. बी कुठं आहे ते. Larger part of its sphere of influence is inside liquid and a smaller part is in air. Hence, strong downward cohesive force acts on B. Adhesive force acting upwards on B due to air molecules above it within its sphere of influence is weak. या डायग्राम मध्ये हा जो रिकामा भाग आहे इथं वरती बीच्या बाबतीत चालेल. बघा लक्षात येते का? थोडी डायग्राम पाहिजे असेल तर मी मोठी करतो आणि इथं दाखवतो तुम्हाला. तर हा जो भाग आहे या भागातल्या एअर मॉलिक्युल्स बद्दल ते सांगतायत. यांनी या मॉलिक्युल बी वरती एक्झर्ट केलेला फोर्स वीक असतो. आम्ही तर म्हणतोय ह्या एअर मॉलिक्युलची संख्या निग्लिजिबल, त्यामुळं ऍक्ट होणारा अडेझिव्ह फोर्स निग्लिजिबल कन्सिडर करायचा. त्यांनी त्याला वीक असं म्हटलेलं आहे. हेन्स बी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. फॉर सी, आता मॉलिक्युल सी बद्दल, half of its sphere of influence is in air and half in liquid. The number of air molecules within its sphere above free surface of liquid is much less than number of liquid molecules within sphere within the liquid. तर तो जो वरचा निम्मा भाग जो आहे त्याच्यात प्रेझेंट असणाऱ्या एअर मॉलिक्युल्सची संख्या खूप कमी असते. त्याच्यापेक्षा डाऊनवर्ड पार्ट मध्ये लिक्विड मॉलिक्युल्सची संख्या खूप जास्त असते. द अडेझिव्ह फोर्स अबोव्ह लिक्विड सरफेस इज मच वीकर दॅन कोहेझिव्ह फोर्स दॅट ट्राईज टू पुल द मॉलिक्युल इनसाइड द लिक्विड सरफेस. मग त्यामुळं जो अडेझिव्ह फोर्स ऍक्ट होतो तो खूप कमी असतो, निग्लिजिबल. आणि लिक्विड मॉलिक्युल्सनी एक्झर्ट केलेला कोहेझिव्ह फोर्स इन अ डाऊनवर्ड डिरेक्शन तो खूप जास्त असतो. Hence, this C also gets attracted inside the liquid. त्यामुळं तो मॉलिक्युल सी लिक्विडच्या आत ओढला जातो. Thus, all molecules in surface film are acted upon by an unbalanced net cohesive force directed into the liquid. त्यामुळे सरफेस फिल्म आपण मगाशी जी सांगितली त्याच्यातले सगळे मॉलिक्युल्स हे लिक्विडच्या आतमध्ये ओढले जातात. त्यांच्यावरती एक अनबॅलन्स्ड नेट कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट होतो. हेन्स मॉलिक्युल्स इन सरफेस फिल्म दे आर पुल्ड इनसाइड द लिक्विड. त्यामुळे सरफेस वरती प्रेझेंट असणारे मॉलिक्युल सगळे खाली ओढले जातील. धिस मिनिमाइझेस टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन सरफेस फिल्म. त्यामुळं काय होतं, त्या सरफेस वरती प्रेझेंट असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या कमी व्हायला लागते. आणि मॉलिक्युलची संख्या जितकं कमी होण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो सरफेस अंडर टेन्शन असतो. इट रिमेन्स अंडर टेन्शन. समजा तुम्ही एक इलास्टिक किंवा रबर घेतलं, त्याला जर तुम्ही स्ट्रेच केलं तर ते काय प्रयत्न करत असतं, कमीत कमी सरफेस एरिया मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे त्याच्यावरती टेन्शन ऍक्ट होतं. सेम तसंच इथं पण होतं. सो इट बिहेव्स लाईक ए स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन अँड धिस टेन्शन इज नोन ॲज सरफेस टेन्शन. याच टेन्शनला सरफेस टेन्शन असं म्हणतात. या सरफेस टेन्शनचा जो काही फोर्स आहे तो कसा ऍक्ट होतो ते लक्षात ठेवा. द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट्स टँजन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. हा फोर्स त्या सरफेसला नेहमी टँजन्शियल, टँजन्शियल म्हणजे अलॉंग द सरफेस,
हे लक्षात ठेवा. टँजेन्शियल म्हणजेच अलॉंग द सरफेस हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट होतो. महत्वाचा पॉइंट तो. त्याच्या पुढचा पॉइंट आहे सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्याच्यामध्ये सरफेस टेन्शनची डेफिनेशन आहे, जी या प्रकरणातली अजून एक महत्वाची डेफिनेशन आहे. सरफेस टेन्शन डिफाईन करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघा. त्यांनी असं लिक्विडचा सरफेस कन्सिडर केलेला आहे. हा त्या लिक्विडचा सरफेस आहे बरं का, वरून बघताय तुम्ही तो सरफेस. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक इमॅजिनरी लाईन कन्सिडर केलेली आहे PQ. त्याची लेंथ घेतलेली आहे L. आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस ते कशा पद्धतीने दाखवलेले आहेत बघा. टँजन्शियल टू द सरफेस, सरफेसवरच दाखवलेत असे. अँड परपेंडिक्युलर टू धिस लाईन PQ. या PQ ला परपेंडिक्युलर अशा या सरफेस टेन्शनच्या लाईन्स आहेत. बघा काय आहे ते. मग इथं ऍक्ट होणारा फोर्स आणि या लाईनची लेंथ ती त्याला डिवाइड करायची. फोर्स पर युनिट लेंथ त्यालाच सरफेस टेन्शन असं म्हणतात. सरफेस टेन्शन T इज डिफाइन्ड ॲज टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे डिव्हायडेड बाय लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन. ही PQ इमॅजिनरी लाईन कन्सिडर केलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूला, डाव्या बाजूला उजव्या बाजूला, दोन्ही बाजूला हे फोर्सेस दाखवायचे आहेत. मग अंशामध्ये तो फोर्स घ्यायचा, छेदामध्ये त्या इमॅजिनरी लाईनची लेंथ घ्यायची आहे. हे जे काय तयार होईल त्याला सरफेस टेन्शन असं म्हणतात. मग याच्यावरून याचं SI युनिट तुम्ही लिहू शकताय न्यूटन पर मीटर. CGS युनिट लिहू शकताय डाइन पर सेंटीमीटर. तुम्हाला याचे डायमेन्शन्स पाहिजे असतील तर मी सांगितले फोर्सचे डायमेन्शन लक्षात ठेवा. 1 1 -2 डिव्हायडेड बाय लेंथ आहे L⁻⁴ येणार. म्हणजे L ची पॉवर तेवढी काय होईल, 0 होईल. L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁻². ही त्या सरफेस टेन्शनची डायमेन्शन्स, SI युनिट, CGS युनिट करून ठेवा. खूप महत्वाचं. डेफिनेशन सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला, हे SI युनिट, हे त्याचे डायमेन्शन्स जे आत्ताच आपण आधीच पूर्ण केलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट बघा, सरफेस एनर्जी. आता आपण जे मॉलिक्युलर थेरी बघितली त्याच्यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे, ए मॉलिक्यूल इनसाइड ए लिक्विड experiences less cohesive force than a molecule in the surface film of liquid. मगाशी आपण जी डायग्राम बघितली त्याच्यामध्ये सरफेस वरती जसा मॉलिक्यूल जाईल किंवा त्या फिल्म मध्ये जर मॉलिक्यूल असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा डाऊनवर्ड डिरेक्शन मधला फोर्स हा जास्त असतो. तो मॉलिक्यूल जेवढा सरफेस वरती असेल तेवढाच तो फोर्स मॅक्सिमम होतो. म्हणजे सरफेस फिल्म मध्ये जास्त असतं तर सगळ्यात जास्त फोर्स कुठे ऍक्ट होतो, डाऊनवर्ड डिरेक्शन मधला फोर्स. तर सरफेस वरच्या मॉलिक्यूल वरती सगळ्यात जास्त फोर्स ऍक्ट होतो. हे तुम्हाला पाहिजे असेल तर परत एकदा ती डायग्राम दाखवतो, बघा इथे. तर हा जो मॉलिक्यूल A आहे तो आत आहे, त्याच्यावरती कुठलाच फोर्स ऍक्ट होत नाही. हा मॉलिक्यूल B हा आहे फिल्म मधला, सरफेस फिल्म एवढी आहे त्याच्यात आहे, त्याच्यावरती मात्र डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतो. आणि हा मॉलिक्यूल C जो आहे तो बरोबर सरफेस वरती आहे. तर या सरफेस वरती जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती मॅक्सिमम फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे या सरफेस फिल्म वरती जर तुम्ही इकडून इकडं आलात, सरफेस कडे जर आलात, तर डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स इन्क्रीज होत जातो. सगळ्यात जास्त मॅक्सिमम फोर्स इथं ऍक्ट होतो सरफेस वरती. तेच त्यांनी इथं सांगितलेलं आहे. बघा लक्षात येते का. दस वर्क हॅज टू बी डन
टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल बघा. आताच आपण काय सांगितलं, तर मॉलिक्यूल जेवढा सरफेस वरती असेल तेवढा जास्त फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. आता मला काय करायचंय, तर मला या डाऊनवर्ड पार्ट मधून सरफेस कडं मॉलिक्युल्स मला न्यायचे. मात्र फोर्स कसा ऍक्ट होतोय, फोर्स इकडून इकडं ऍक्ट होतोय. म्हणजे तुम्ही मोशन कशी केली पाहिजे, फोर्सच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये मॉलिक्युल्सना मूव्ह केलं पाहिजे. मग फोर्सच्या अपोजिट तुम्ही जेवढं मोशन कराल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी वर्क डन करावं लागेल. Thus, work has to be done to bring any molecule from inside the liquid into the surface film. Hence, surface molecules possess extra potential energy as compared to the molecules inside the liquid. त्यामुळं सरफेस वरती जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी ही सगळ्यात जास्त असते. जसं तुम्ही सरफेस पासून खाली यायला लागा तसं ती पोटेन्शियल एनर्जी कमी 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 होत जाते. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स इन सरफेस लेयर इज कॉल्ड सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड. आता हे सरफेस वरती सरफेस फिल्म जी आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्याकडे असलेली जी एक्स्ट्रा एनर्जी आहे त्याला सरफेस एनर्जी असं म्हटलेलं आहे. आता कोणतीही सिस्टम असू दे ती नेहमी कमीत कमी एनर्जी ठेवण्याचा प्रयत्न करते. एनी सिस्टम ऑलवेज ट्राईज टू अटेन ए स्टेट ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. कारण जितकी कमी एनर्जी असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. आता हित परिस्थिती काय आहे, सरफेस एरिया कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे सरफेस वरती मॉलिक्युल्स कमीत कमी राहिले पाहिजे. म्हणजेच त्या सरफेसला पोटेन्शियल एनर्जी पण कमीत कमीच राहिली पाहिजे. मग सरफेस वरती जर मॉलिक्युल्स कमी पाहिजे असतील तर त्याचा एरिया कमीत कमी ठेवावा लागेल. हेन्स द लिक्विड ट्राईज टू रिड्यूस एरिया ऑफ इट्स सरफेस फिल्म. त्यामुळं त्या लिक्विडचा जो काही सरफेस आहे सरफेस फिल्म आहे त्याचा एरिया कमीत कमी ठेवण्याचा लिक्विड प्रयत्न करत असतं. एनर्जी हॅज टू स्पेंड टू इन्क्रीज सरफेस एरिया ऑफ लिक्विड. आणि तुम्हाला जर हा सरफेस एरिया वाढवायचा असेल तर सरफेस वरच्या मॉलिक्युलची संख्या वाढवावी लागेल, त्याच्यासाठी वर्क डन करावं लागेल, त्याच्यासाठी एनर्जी खर्च करावी लागेल. मॉलिक्युल्स ऑन लिक्विड सरफेस एक्सपिरियन्स नेट इनवर्ड पुल. सरफेस वरच्या सगळ्या मॉलिक्युल्स वरती डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतो. देन अल्सो इफ दे रिमेन ऍट द सरफेस दे पजेस हायर पोटेन्शियल एनर्जी. परत परत तीच वाक्य आहेत, वेगळं काही सुद्धा नाही आहे. सरफेस वरती जो मॉलिक्यूल असतो त्याच्यावरती मॅक्सिमम फोर्स ऍक्ट होतो डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये, तरी सुद्धा तो मॉलिक्यूल सरफेस वरती राहतोय. याचा अर्थ त्या सरफेस वरच्या मॉलिक्यूल कडे सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ऍज अ युनिव्हर्सल प्रॉपर्टी एनी सिस्टम ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. ही युनिव्हर्सल प्रॉपर्टी आहे. प्रत्येक सिस्टम कमीत कमी एनर्जी ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण जितकी एनर्जी कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. हेन्स लिक्विड सरफेस ट्राईज टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. त्यामुळे लिक्विड सरफेस सुद्धा काय करतं, त्याचा स्वतःचा सरफेस एरिया कमीत कमी ठेवतं. त्यामुळं वर्कडन कमी होतं, त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी कमी होते, त्यामुळं स्टॅबिलिटी वाढते. तर इथे एक पॉइंट सांगितलेला आहे एमसीक्यू साठी वगैरे बघा. व्हेन ए नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कोएलेस टू फॉर्म ए ड्रॉप. ज्यावेळेला अनेक ड्रॉपलेट्स एकत्र येतात, ड्रॉपलेट्स एकत्र येणे त्याला कोएलेस असं म्हणतात. ते एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि एक मोठा ड्रॉप तयार होतो. अशा परिस्थितीमध्ये सरफेस एरिया डिक्रीज होतो. देर इज अ रिडक्शन इन टोटल सरफेस एरिया. आणि सरफेस एरिया डिक्रीज व्हायचा असेल तर एनर्जी त्याची कमी केली पाहिजे. त्यामुळं एनर्जी रिलीज होते. एनर्जी इज रिलीज्ड टू द सराउंडिंग. हे महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा.
अनेक ड्रॉपलेट्स एकत्र येऊन मोठा ड्रॉप तयार झाला. एनर्जी इज रिलीज्ड. सरफेस एरिया डिक्रीजेस. मग ह्याच्या अपोजिट सांगितलं तर एका ड्रॉप पासून अनेक ड्रॉपलेट्स तयार झाले तर ते अनेक ड्रॉपलेट्स तयार करण्यासाठी त्याला एनर्जी द्यावी लागेल. इन दॅट केस एनर्जी इज ऍब्सॉर्ब. सरफेस एरिया इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा, कारण याच्यातलं कुठलंही तुम्हाला परीक्षेमध्ये ते विचारू शकतात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. इम्पॉर्टंट डेरिवेशन. 2 मार्क 3 मार्क जसं तुमचं असेल नशीब त्या पद्धतीनं हे परीक्षेमध्ये विचारतात आणि रेग्युलरली विचारतात, त्यामुळे हे करून ठेवा. आता हे रिलेशन बघा, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. याच्यासाठी ही अरेंजमेंट आहे. कन्सिडर ए रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर. इथं आहे पी डॅश पी एस एस डॅश, पी डॅश पी एस 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 डॅश. इट इज फिटेड विथ ए मुव्हेबल आर्म क्यू आर. याच्यातला हा जो क्यू आर आहे हा मुव्हेबल आहे. मुव्हेबल म्हणजे तो इकडं इकडं डावीकडं उजवीकडं मूव्ह होऊ शकतो. ऍज शोन द फ्रेम इज डीप्ड. ही पूर्ण फ्रेम हे काय केलेले आहे, एका सोप सोल्युशन मध्ये डीप केली आणि टेकन आउट. द फ्रेम इज डीप्ड इन ए सोप सोल्युशन. प्रॉपरली त्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित इमर्स करा की अशा पद्धतीने इथं सोप फिल्म तयार झाली पाहिजे. ए सोप फिल्म विल बी फॉर्मड विदिन द फ्रेम. या पद्धतीनं. नाउ each arm of a frame experiences an inward force due to film. आता प्रत्येक आर्म वरती काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार. कारण ही जी सोप फिल्म आहे ती काय प्रयत्न करेल, कमीत कमी सरफेस एरिया मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं इकडून इकडं पण फोर्स ऍक्ट होणार, इकडून इकडं पण फोर्स ऍक्ट होणार, इकडून इकडं सुद्धा फोर्स ऍक्ट होणार, इकडून इकडं सुद्धा फोर्स ऍक्ट होणार. मग आता ह्या ज्या बाकीच्या ज्या बाजू आहेत 1 2 3 ह्या काही मुव्हेबल नाही आहेत. मग मुव्हेबल कोण आहे, फक्त क्यू आर तेवढंच मूव्ह होऊ शकते. त्यामुळे हे क्यू आर इकडं डावीकडे ओढलं जाईल. सो अंडर ऍक्शन ऑफ धिस फोर्स आर्म क्यू आर मूव्ज टुवर्ड्स साइड पी एस अँड एरिया ऑफ द फिल्म डिक्रीजेस. हे जे काही क्यू आर आहे ते इकडल्या बाजूला ओढलं जाईल आणि साहजिकच हा जो सरफेस फिल्मचा भाग आहे त्याचा एरिया डिक्रीज व्हायला लागेल. मग ह्या क्यू आर ची लेंथ त्यांनी एल कन्सिडर केले, दाखवले इथं. इफ लेंथ ऑफ क्यू आर इज एल देन द इनवर्ड फोर्स इज गिव्हन बाय. मग ह्याच्यासाठी त्यांनी सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला वापरलाय. सरफेस टेन्शन किती होतं, फोर्स पर युनिट लेंथ. मग याच्यावरून फोर्स किती येईल, फोर्स इक्वल टू टी इंटू एल येणार. मग इथं कसं घेतलंय बघा, सरफेस टेन्शन घेतलंय पहिल्यांदा, पण घेताना 2L घेतलंय. आता 2L का घेतलंय हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ही जी सोप फिल्म आहे त्याला 2 सरफेसेस आहेत. एक आत्ता आपल्याला दिसतोय तो सरफेस आणि त्याच्या पलीकडचा सरफेस. सोप फिल्म, सोप बबल यांना डबल सरफेसेस असतात. इनर सरफेस, आउटर सरफेस. ह्या डायग्राम मध्ये आता आपल्याला दिसतोय तो सरफेस आणि त्याच्या पलीकडचा सरफेस, असे 2 सरफेसेस असतात. त्यामुळे ही जी लेंथ आहे ही लेंथ या बाजूची आणि त्या बाजूची अशी डबल घ्यायची. बघा त्यांनी कसं सांगितलंय. द फिल्म हॅज 2 सरफेसेस अप्पर अँड लोअर, हेन्स टोटल लेंथ ओव्हर विच सरफेस टेन्शन ऍक्ट्स ऑन क्यू आर इज 2L. त्यामुळे इथं नुसतं यल घ्यायचं नाहीये, 2L घ्यायचं आहे. मग हे इथून पुढे लक्षात ठेवा. सोप फिल्म, सोप बबल असं काय आलं तर तिथल्या लेंथ मेजर करताना, एरिया मेजर करताना काळजीपूर्वक डबल घ्यावे लागतील, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता आपल्याला मिळालेला जो फॉर्म्युला आहे तिथं ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो एवढा फोर्स आहे. आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे ते इथं परत एकदा लिहून ठेवतोय. नाउ ऍझ्युम दॅट
an external force F dash equal and opposite to F applied isothermally, that is gradually and at a constant temperature. आयसोथर्मल कंडिशन्स असं त्या ठिकाणी म्हणतात, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील याची काळजी घ्या. टू आर्म क्यू आर. आता काय करायचं आहे, तेवढाच फोर्स जेवढा इकडं ऍक्ट होतोय तेवढाच फोर्स तुम्ही या दिशेमध्ये अप्लाय करायचा आहे, एफ डॅश. नाव धिस फोर्स इट पुल्स क्यू आर अवे अँड इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ फिल्म. हा फोर्स काय करेल, या क्यू आर ला इकडं, या फिल्मला इकडं ओढेल आणि तो काय करेल, त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज करेल. बघा, क्यू आर मूव्ज टू क्यू डॅश आर डॅश थ्रू ए डिस्टन्स डी एक्स. मग हे जे क्यू आर इथं आहे, बघा दाखवतोय मी इथं, इथं होतं पहिल्यांदा, ते आता कुठं मूव्ह होणार, या ठिकाणी मूव्ह होणार. आणि हे जे डिस्टन्स दाखवले दोघांच्यातलं, ते डिस्टन्स किती घ्यायचं आहे, dx घ्यायचं. आता ही लेंथ आहे 2l, ही ब्रेड, त्याची जी ब्रेडथ आहे ती dx. मग टोटल एरिया किंवा टोटल पहिल्यांदा वर्कडन काढूया, नंतर त्याचं आपण एरियामध्ये कन्व्हर्शन करणार आहे. मग तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहिती आहे dx, फोर्स माहिती आहे किती आहे ते. Therefore work done against the force due to surface tension is given by, वर्क डन म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याच्यातला जो फोर्स आहे तो फोर्स एवढा आहे, तोच इथं घेतलेला आहे, टी इंटू 2l आणि डिस्प्लेसमेंट dx, ते इथं पुढे घेतलंय. मग यापैकी 2l आणि dx, इथं l ही लेंथ आहे, dx आहे ब्रेडथ, हे होणार त्या ठिकाणचा एरिया. पण दोन्ही बाजूंचा एरिया कन्सिडर केला पाहिजे, त्यामुळे ते ट्वाइस तुम्हाला घ्यावं लागेल आणि टोटल एरिया तिथं कन्सिडर केलेला आहे dA. सो ट्वाइस l इंटू dx इक्वल टू dA. दिस इज द इन्क्रीज इन एरिया ऑफ द टू सरफेसेस ऑफ द फिल्म. त्यामुळे मग त्याने काय केले, हे 2l इंटू dx याला कन्सिडर केले dA आणि असा फॉर्म्युला येतो, dw इक्वल टू टी इंटू dA. त्यामुळे हे लक्षात ठेवा. मग हे जे काही वर्कडन आपण इथं सांगितलेलं आहे, हेच वर्कडन त्या सरफेसमध्ये एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतं. बघा पुढं काय म्हटलंय, धिस वर्कडन इन स्ट्रेचिंग द फिल्म इज स्टोअर्ड इन एरिया dA ऑफ फिल्म ॲज इट्स पोटेन्शियल एनर्जी अँड धिस एनर्जी इज कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. त्यामुळे हे जे आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला, dw इक्वल टू टी इंटू dA, हेच कोण आहे, दिस इज नोन ॲज द सरफेस एनर्जी. हीच तिथली सरफेस एनर्जी आहे. मग याच्यावरून सरफेस टेन्शन किती येईल बघा बरं, या एरियानं फक्त इकडे डिव्हाइड करा, म्हणजे फॉर्म्युला असा होईल, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया डिव्हायडेड बाय एरिया. म्हणजेच सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ते इथं शेवटी दिले बघा, द सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. हे त्यांच्यातलं रिलेशन, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. त्यामुळे याच्यावरून तुम्ही सरफेस टेन्शन साठी अजून एक युनिट तयार करू शकता. सरफेस एनर्जी मेजर करतात, एनर्जी येते जूल मध्ये, एरिया मेजर करतात मीटर स्क्वेअर मध्ये. मगाशी आपण सरफेस टेन्शनचा एक फॉर्म्युला बघितला होता, फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स मेजर करतात न्यूटन मध्ये, लेंथ मेजर करतात मीटर मध्ये. त्यामुळे ही दोन्ही युनिट्स तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट बघा त्यांनी काय म्हटले, द वर्क डन अंडर आयसोथर्मल कंडिशन अगेन्स्ट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन टू चेंज द सरफेस एरिया ऑफ ए लिक्विड इज स्टोअर्ड ॲज सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड. तेच आता आपण जे सांगितलं, ते जे वर्कडन तुम्ही त्याचा सरफेस एरिया वाढवण्यासाठी तुम्ही
करताय तेच वर्क डन त्या सरफेसमध्ये एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होईल, त्यालाच सरफेस एनर्जी असं म्हणायचं आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ सरफेस टेन्शन, ऍप्लिकेशन्स करून ठेवा. ऍप्लिकेशन्स अधूनमधून विचारतात, एमसीक्यू मध्ये पण विचारतात. सरफेस टेन्शन ऑफ lubricating oils and paints is kept low in order to help them to spread over a larger area. जे लुब्रिकेटिंग ऑइल्स असतात, पेंट्स असतात, त्यांचा सरफेस टेन्शन कमीत कमी ठेवतात, कारण त्याच्यामुळे ते काय होतात, जास्तीत जास्त सरफेस एरिया कव्हर करतात, जास्तीत जास्त एरियावरती ते स्प्रेड होऊ शकतात. ए ग्रीस्ड रेझर ब्लेड फ्लोट्स ऑन सरफेस ऑफ वॉटर. ब्लेड माहिती आहे तुम्हाला, साधं रेझर ब्लेड, त्याला ग्रीस लावायचं वरती, आणि ते जर तुम्ही पाण्याच्या सरफेसवरती जर ठेवलं व्यवस्थित, त्याचं प्लेन त्या ब्लेडचं वॉटरला पॅरलल असं करून पाण्याच्या सरफेसवरती ठेवलं तर ते पाण्यावरती तरंगतं. ऍक्च्युली ब्लेड हे स्टील पासून तयार करतात. स्टीलची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा 8 टाइम्स हायर आहे. मग ज्या वस्तूची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त असते तीच वस्तू पाण्यामध्ये बुडते, पण हे बुडत नाही. मग ह्याचं कारण त्याने असं सांगितलंय, व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ फोर्सेस ऑफ सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन अ ब्लेड बॅलन्सेस इट्स वेट. मग तिथं फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जे ऍक्ट होतं त्याच्यातला त्या फोर्सचे 2 कंपोनंट काढायचे, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, दुसरा व्हर्टिकल कंपोनंट. त्यातला व्हर्टिकल कंपोनंट वेटला बॅलन्स करतो. हेन्स ब्लेड फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. त्यामुळे ते ब्लेड वॉटरच्या सरफेसवरती तरंगतं म्हणून सांगितले. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे वॉटर स्पायडर. पाण्यावरती चालणारे कीटक तुम्ही बघितलेले आहेत. दे कॅन वॉक कम्फर्टेबली ऑन सरफेस ऑफ स्टील वॉटर. त्याच्यामध्ये सुद्धा काय होते, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्सेस ऑफ सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन स्पायडर बॅलन्सेस इट्स वेट. ते काय करतात, त्या ठिकाणी सुद्धा त्या स्पायडरचं जे काही वजन असेल त्याचा परत फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन त्या वजनाला काय करणार, बॅलन्स करणार. इथं सुद्धा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा व्हर्टिकल कंपोनंटच घ्यायचा आहे. इट हेल्प्स द स्पायडर टू वॉक कम्फर्टेबली ऑन द सरफेस ऑफ स्टील वॉटर. याच्यामुळेच ते स्पायडर वगैरे जे आहे ते पाण्यावरून इझिली चालू शकतात. रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल. रेन ड्रॉप्स जे आहेत ते स्पेरिकल असतात. स्पेरिकल का असतात त्याचंही कारण तिथे दिलेलं आहे. ड्यू टू सरफेस टेन्शन द लिक्विड ट्राईज टू अक्वायर मिनिमम सरफेस एरिया. बघा, ह्याचं सुद्धा कारण त्यांनी शोधून काढलेलं आहे की सरफेस टेन्शनमुळे लिक्विड काय प्रयत्न करतं, कमीत कमी सरफेस एरिया मिळवायचा प्रयत्न करतं. मग जर तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला तर सगळ्या बॉडीचे सगळे जेवढे आकार तुम्हाला माहिती आहेत त्या सगळ्या आकारांमध्ये जर व्हॉल्यूम सेम असेल तर स्पियरचा सरफेस एरिया सगळ्यात कमीत कमी असतो. त्यामुळं लिक्विडला स्पेरिकल शेप मिळतो. ड्रॉप हा स्पेरिकल असतो, त्याचमुळे त्याला स्पेरिकल शेप मिळतो. आणखीन एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये देता येतील. दिव्याची जी वात असते त्याच्यातून ऑइल वरती येतं, त्याच्यामध्ये पण सरफेस टेन्शन आहे. दुसरी गोष्ट, जे डास वगैरे जे आहेत, डास काय करतात, तर डास साधारणपणे जिथं पाणी साचतं त्या सरफेस वरती अंडी घालतात. मग त्याच्यावरती जर समजा तुम्ही एखादा केरोसिन, पेट्रोल असा एक जरी थेंब जर टाकला त्या सरफेसवरती तर ते त्या सरफेसवरती लगेच पसरतं, ते केरोसिन, पेट्रोल काय असेल ते, आणि त्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज करतं. ती सगळी अंडी पाण्यामध्ये बुडतात. म्हणून तर ते जे नगरपालिकेवाले जे औषध मारतात जर डासांचं प्रमाण जास्त झालं तर ते काय करत असतात, ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्याच्यावरती ते औषध फवारतात. त्यामुळे त्या पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि ती अंडी सगळी पाण्यामध्ये बुडतात. त्यामुळे डासांची पुढची पैदास थांबवली जाते. त्याच्यानंतर टूथपेस्ट. टूथपेस्ट वापरण्यापाठीमागं कारण असं आहे की टूथपेस्ट आपल्या दातांवरती जी फिल्म फॉर्म होते त्याचं सरफेस टेन्शन कमी करते. त्यामुळं ब्रश आणि आपले दात
हे प्रॉपरली एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्याच्यासाठी टूथपेस्ट खूप महत्वाचा आहे. अजून एक एक्झाम्पल देता येईल, डिटर्जंट पावडर. पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर वापरून मग कपडे त्याच्यामध्ये भिजवले जातात. याचंही कारण तेच आहे. डिटर्जंट पावडर काय करतं, त्या कपड्याचं सरफेस टेन्शन कमी करतं. ज्या ठिकाणी ते डाग लागलेले आहे तिथलं सरफेस टेन्शन कमी झालं की वॉटर आणि ते डर्ट पार्टिकल्स एकमेकांच्या प्रॉपरली कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि मग ते डर्ट पार्टिकल्स रिमूव्ह होतात. ही सुद्धा त्याच्यातली एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला जेवढी एक्झाम्पल्स लक्षात ठेवता येतील तेवढी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सगळीकडे सरफेस टेन्शनची फिनॉमिना आहे.